आता काय लाईफमध्ये जास्त एक्साइटमेंट नाही आहे, कारण की आता कुठं बाहेर जायचं नाही, काही नाही. कारण की आता 8वा महिना लागल्यामुळं घरातच राहायचं आणि घरातली कामं करायची आहेत आणि रोजचं रुटीन असेल ते आपलं काम करायचे, भाजी चपाती हे ते घर सांभाळायचं काम करायचं आहे. कारण की कुठे जायला येत नाही, काही नाही. मग आता त्याच्यासोबत परीचं पण आहे, पण आता 8वा महिना लागल्यामुळे आता बस बाळाची वाट बघायची आहे आणि त्याच्याबरोबर चांगलं चांगलं करून खायचं आहे. कारण की आपल्याला कोण खायला घालायला येणार नाही आहे, आपल्यालाच खायला करायचं आहे आणि आपल्यालाच खायचं आहे. आज मस्तपैकी मी पालकची भजी बनवलेत बघा. स्वयंपाक तर सगळा झाला आहे, पण आता काय तर खायची इच्छा होते म्हणून मग मलाच बनवायचं आहे, म्हणून आज मी मस्त पालकची भजी बनवलेत बघा. किती छान दिसत आहेत बघा. अशी कधी तर वेगळी भजी बनवून पण खायला चांगलं वाटतात. मग मस्तपैकी पालकची भजी पण बनवलेत आणि पापड पण फ्राय केलेत मी. असं मस्तपैकी आज जेवण केलं आहे आणि भजी बघा किती छान टम्म फुगलेत आणि कुरवड्या पण असतात ना आपल्या, त्या पण मस्तपैकी भाजून घेतल्यात मी. ते सगळं भाजून झाल्याच्या नंतर आहे ना मस्त आता दुपारचं जेवण जेवणार आहे आणि जेवणामध्ये आज ना पालकची भाजी केली बघा. त्याचबरोबर ना कुरवड्या पण आणि भजी पण केलेले होते आणि डाळ भात पण केलेला आणि भाकरी पण केलेली. आता मस्तपैकी आता ना प्रोटीनयुक्त खायचं आहे मस्त बेबीसाठी आपल्या आणि मस्तपैकी खाऊन पिऊन आपल्याला डिलेवरीची वाट बघते, बेबी कधी हातात येईल असं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग मी सलाईन लावायला गेलेली पप्पांकडे, तर तिकडे बघा मॅडमचा आमचा डान्स चालला आहे. आपली साडी घालून डान्स करायला लागल्यात. डान्स राहिल्या बाजूला, साडी पण राहिली बाजूला, त्यांचं वेगळंच चाललं आहे काहीतरी. मस्तपैकी आता हेच चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि हेच लाईफ एन्जॉय करायचं चाललं आहे बघा.